नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एचडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, आज आपण झेडपीच्या राहिलेल्या पदाच्या परीक्षा कधी होणार, त्यानंतर पेसाचा निकाल कधी लागणार, त्यानंतर आता झेडपीची काय तयारी चालू आहे, कामकाज काय चालू आहे, त्यानंतर भरती परीक्षेमध्ये काय बदल होणार त्या संदर्भात माहिती देतो आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती करतो. चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, सातारा जिल्हा परिषदने एक परिपत्रक जारी केलं आहे. तुम्ही बघू शकता, सातारा जिल्हा परिषद सातारा सामान्य प्रशासन विभाग. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे परिपत्रक आहेत. ह्यामध्ये नेमकं काय म्हणलं आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला फास्टमध्ये वाचून दाखवतो आणि मग आपण भरती परीक्षा कधी होणार, त्यानंतर निकाल कधी लागणार त्या संदर्भात माहिती देऊ. तर परिपत्रक, या परिपत्रकाद्वारे कळण्यात येते की सन 2023-2024 या वित्तीय वर्षामध्ये वर्षाखेरीची कामे विहित वेळेत होण्याच्या अनुषंगाने तसेच सरळ सेवा भरती 2023च्या अंतर्गत कामकाजासाठी सातारा जिल्हा परिषद मुख्यालय तसेच तालुका स्तरावरील कार्यालय 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री व 9 मार्च 2024 शनिवार व 10 मार्च रविवार या सुट्टीच्या दिवशी नियमित कार्यालयीन वेळेत चालू ठेवणे यावीत. सदर दिवशी मुख्यालय व तालुका स्तरावरील सर्व कर्मचारी कार्यालयात वेळेत उपस्थित राहून उपरोक्त नमूद कामकाज पूर्ण करतील याची दक्षता कार्यालय प्रमुख यांनी बिनचूक घ्यावीत. तर अशा प्रकारे मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद सातारा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, याचा एकच उद्देश आहे की आता महाशिवरात्र आणि शनिवार रविवारच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या रद्द करण्यात आले, कारण की मार्च एंडिंग आहेत आणि हे आर्थिक पूर्ण त्यांना वर्षभराचा सरळ कामकाज आटपावं लागतं. वर्षभरामध्ये जितके कामं झाले, जितके काही नोंदी झाल्या, जितकं काही झालं त्या सगळ्याच्या व्यवस्थित सगळं त्यांना राबवून नवीन वर्षामध्ये सगळ्या अपडेट ठेवावं लागतं. त्यामुळं विद्यार्थी मित्र, त्यामध्ये आता जी नोकर भरती झाली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना जॉईनिंग देणे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करायच्या आहेत. त्यामुळं ज्या 3 दिवस सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या आता जिल्हा परिषदेला नाही आहेत. याचा अर्थ असा आहे की आता प्रशासनाने कामाला वेग वाढवला असून पुढील ज्या भरती प्रक्रिया होणार आहेत यामध्ये आरोग्यसेवक, आरोग्य सेविका हे जे पदाचे पेपर राहिले आहेत हे पेपर होणं शक्य नाही आहेत, कारण की ऑलरेडी त्यांच्यावरती खूप मोठा ताण आहेत, ज्यामध्ये त्यांच्या आर्थिक वर्षाचा सगळा हिशोब करावा लागतो. त्याचा हिशोब करण्यासाठी सगळे कर्मचारी व्यस्त आहे विद्यार्थी मित्र. त्यामुळे भरती परीक्षा होईन अशी गॅरंटी खूप कमी वाटत राहिलीत, कारण की विद्यार्थी मित्र तसंच राज्यभरामध्ये आता स्टाफ सिलेक्शन तसंच इतर याचेसुद्धा पेपर चालू आहे. त्यामुळे त्यांना सेंटर भेटणंसुद्धा शक्य नाही आहेत. त्यामुळं आता विद्यार्थी मित्र, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पेपर शक्यतो आता निवडणुकीनंतरच होऊ शकत आहे, कारण की आता आचारसंहितासुद्धा लागणं विद्यार्थी मित्र. त्या टायमिंगमध्ये यांच्यावर अजूनही अतिरिक्त कामाचा भर पडेल, ज्यामध्ये निवडणुकीचं नियोजन करणं, त्या पेट्या वगैरे, तर खूप मशीन वगैरे हे सगळं नियोजन यांच्याकडेच असतं. त्यामुळं विद्यार्थी मित्र आता शक्य नाही आहेत, तरी विद्यार्थी मित्र झाले तर होऊ शकतं. तुम्ही अभ्यास चालू ठेवा. तर अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट नाही राहिले. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, आभारी.